आज आपण भाकरी सोबत खाणारा झणझणीत हिरव्या मिरच्याचा ठेचा बनवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता ठेचा बनवण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेले, गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला। त्यामध्ये बघा 10 ते 12 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। आता त्याच्यामध्ये 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या, त्याच्याही पेक्षा जास्त असू शकतात। आता बघा त्याच्यामध्ये पाव चमचा शेंगदाणे टाकलेले आहेत। आता हे सर्व मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने 5 ते 6 मिनटं चांगलं परतून घ्यायचं। आता मिरच्या चांगल्या मऊ पडल्या की त्या थोड्या आपण उलताण्याने अशा बारीक करून घ्यायच्या। बारीक म्हणजे त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे। हे बघा अशा पद्धतीने आणि चांगला 5-6 मिनटं चांगलं मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता बघा ह्याचा कलर पण चेंज होत चाललेला आहे। आता मिरच्या पण चांगल्या झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता पाव चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा 5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे बघा ह्याचा पूर्ण कलर शेंगदाण्याचा पण बदललेला आहे आणि आपल्या मिरच्या पण चांगल्या तळलेल्या आहेत। आता हे सर्व आता गॅस स्लो फ्लेमवर करायचा। आता त्या एक रुसणा घ्यायचा, रुसण्याने आता हे आपण ठेचून घ्यायचं आहे त्याच कढईत आपण छानपैकी असं ठेचून घ्यायचं आहे। आता गॅस माझा स्लो फ्लेमवरच आहे। आता हे अशा पद्धतीने तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता कढईमध्येच आपण शेंगदाणा मिरच्या ह्या रुसण्याने अगदी चांगलं वाटून घेत आहे। बघा अशा पद्धतीने थोडंसं कुटून घेतलं तरीही लवकर बारीक होतात, पण कढईमध्ये करण्यामध्ये ना वेगळी चव येते। एकदम हिरवी मिरचीचा ठेचा इतका अप्रतिम लागतो ना भाकरीसोबत किंवा चपातीसोबत। तुम्ही पण अशाच पद्धतीने बघा, करून बघा आणि मला सांगा। इतकी सुंदर अशी चटणी तयार होते, आपल्या तोंडाला तर लगेचच चव येते। आता हे बघा किती बारीक झालेला आहे हा ठेचा। अशा पद्धतीने बघा मिरचीचा हिरवा ठेचा इतका सुंदर लागतो ना। आणि पुन्हा परतून घ्यायचं। बघा किती सुटसुटीत झालेली आहे आपली हिरवी चटणी, हिरव्या मिरच्याचा ठेचा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।